अगं हे कुठनं आणलंस? आव तुम्ही बाजारासाठी जे पैक देत होता का नाही हा, त्यातल्या उरलेल्या पैक्यानंच आणलंय. बरं झालं बरं झालं. नमस्कार दादा, मला काम देशील का? तू शिकणार होतास ना? माझी घरची परिस्थिती बिकट झाली आहे. अरे तू तर शिकण्यासाठी काम सोडलं होतंस ना? वय हे घे, तुला शिक्षणासाठी मदत पाहिजे असेल तर मी तुला मदत करतो, पण शिक. नको, हे पैसे घे. मला नको काम, नाही तर पैसे बी नको. मी जातो. अरे धर धर, हे ऐक. नको नको. धर रे. आई आई, संजू, काय रो बाळा? काय झालं ग? काय नाही र, का कणकणतेस मग? जरा कणकण आल्यासारखं वाटतंय. बघू, ही भासते की. नाही र लेकरा, मी बरी हाय. काय बरी आहेस? ताप आले तुला? तू इथंच पडून राहा, मी तुझ्यासाठी चहा करतो. अरे काय नाही र, मी हाय बरी. इथंच पडून राहा, मी चहा करतो. आह, आह, आह. किती काम करते, किती राबते, सगळ्यांची किती काळजी घेते. माझं गुणाचं पोर ते. हे घे चहा, संजा, माझ्या लेकरा. पी. काय रे संजय, काय झालं? आप्पा, बरं झालात तुम्ही आलात. काय रे, काय झालं? आई आजारी आहे. आजारी? काय झालं आप्पा? काय नाही र. अरे काय सांगायचं, संकटावर संकट ती यायला लागलीत. कुठं बी काम मिळाना झालं या हाताला. आणि तू तू रात्रीचा अभ्यास करतोस आणि दिवसभर आमच्यासाठी करतोस. आप्पा, तुम्ही मला परक समजता की काय? अरे अहो, ही माझी माय आणि तुम्ही माझे बाप. तुमच्यासाठी करायचं नाही तर कोणासाठी करायचं? योग्याच्या थंड होतोय. अरे रात्री जेवायला झुणका भाकर केलाय, जेवून घ्या. माझं गुणाचं पोर ते. किती राबते, किती काम करते, सगळ्यांची किती काळजी घेते. तर मुलांनो, जीवनसत्व कुठली कुठली? संजू, काय सर? ओके. मला गुटीने घेणार ठेवते पाहिजे. अरे संजय थांब, कुठं चाललायस बरोबर?
आता काय काम भेटते का बघतो. अरे मला सांग तर खरं, मला माहित आहे, सांग. आता काय काम होतंय. फर्स्ट बघ जरा आणि गेटला एकदम हळू आहे. अरे तुझ्या घरची परिस्थिती करण्यास तू सदा कारणीभूत आहे बघ. आणि तो कसं, तो तर आप्पांचा चांगला मित्र आहे. अरे तुझ्या कुटुंबाला मदत करायची नाही म्हणून सांगताना मी ऐकलंय, म्हणून सांगतो बघ. तुझ्या आप्पा सरळ मार्गी, त्यांना हे राजकारण समजायचं नाही आणि तुला बी काम मिळायचं नाही बघ. बघतो, प्रयत्न करतो, जातो आता. जा मग.